आपले सातारची संगम माहुली क्षेत्र संगम माहुलीमध्ये आणि पालखी सोहळा आला आहे। जाणार देवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा जेजुरी आणि जाणार आहे आपल्या सातारच्या प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे निवकान ह्या यात्रेच्या ठिकाणी। आणि सर्व इथला माहोल बघितला आणि विचार आला की काहीतरी व्हिडिओ करावा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय। तर इथं अवस्था फार भारी आहे की फार दिवसांनी अशा ठिकाणी यायचा योग आला की जिथं जेवण करायला मी थांबलेलो आहे, पण हा पण एक आनंद घेण्याचा भाग वेगळाच आहे। तर मी तुम्हाला दाखवतो जिथनं जेजुरीतनं आलेली जी पालखी आहे ती पालखी मी तुम्हाला दाखवतो। लोक पाया पडण्यासाठी आलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नक्षेत्र आहे। इकडं पाण्याची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांना। इथं पाण्याची व्यवस्था केलेली नदी आहे खाली आणि मी इथं आलेलो आहे। माझ्या लाईनीत जागा आलेली होती ती इथं होती, इथं थांबलेलो मी आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने अन्नक्षेत्रामध्ये जेवण घेतलं जात आहे। अशा पद्धतीने जेवण घेणं हा आनंद वेगळाच आहे। पंढरपूरच्या वारीत ज्या पद्धतीने लाखो भाविक इथे येतात त्या पद्धतीने कमीत कमी हजाराच्या संख्येत तर इथं भाविक आलेले आहेत आणि अन्नदान हे चालू आहे। तर आपण पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला जेवण मिळतंय। माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आज आहे की मी पुन्हा अशा पद्धतीने जेवण घ्यायला या इथं आलेलो आहे। तर आजचा आपण वेगळ्याच पद्धतीने आहे की ही यात्रेचं हे माहोल आज आलेली पालखी आपल्या सातारच्या प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे संगम माहुली या ठिकाणी महादेवाच्या मंदिरापाशी पालखी थांबलेली आहे आणि तिथं हे अन्नक्षेत्र म्हणजे आज भंडारा आहे सर्व आलेल्या भाविकांसाठी आणि त्याच्यामध्ये मी पण उपस्थित आणि सामील झालेलो आहे। तर कशा पद्धतीने चालू आहे मी तुम्हाला दाखवतो। इथं थाळ्या ठेवलेल्या आहेत, आपल्या हाताने आपली थाळी घ्यायची, धुवून थाळ्या प्रत्येकाने ठेवलेल्या आहेत। आमच्यासोबत आहेत सर्व आमचे मित्रमंडळी भक्तगण। कुठून आलाय बाबा? जेजुरीत ना सगळे? इकडे 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 घ्या, थाळ्या घ्यायला सगळे आलेले भाविक आहेत, भक्तगण आहेत। घ्या पाटील। हो मालक, हो मालक। वाड्याला सर्व आमचे सेवक आणि तो सेवक उभे आहेत। तूप दिलं जात आहे, बटाट्याची भाजी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात बटाट्याची भाजी, भजे आहेत। कोण कुठं आहे? सगळे जेवायला असे बसलेले आहेत। सर्व भाविकांसोबत आपण प्रसाद घेतलेला आहे आणि जेवायला बसलेला आहे। एकदम वेगळा आनंद घेण्याची आज क्षण आला होता। आमच्या मावशीमुळं आलो, ज्यांनी मला इथं घेऊन आले योगायोगी येता येता आणि आम्ही ह्या मस्त अंधारात चांदण्या रात्री बसलेलो आहे प्रसाद घेत। तर पुढची माहिती गावदेवी आमची, गावदेवी आहे जाणूबाई, जी जेजुरीतनं निघून टप्प्याटप्प्याने आपल्या निवकान म्हणजे निवकानला जाते आणि थांबत थांबत जिथे जिथे थांबते तिथे तिथं असं अन्नक्षेत्र लावलेलं गेलेलं असतं। सर्वांना अन्नदान श्रेष्ठ दान हे चालू असतं आणि त्यात आपण आस्वाद घेण्यासाठी आता आलेलो आहे। तर घेऊया प्रसादाचा स्वाद। आज पुरणपोळी आहे, आज पुरणपोळी आहे आणि तूप सहित सगळं दिलेलं आहे, बटाट्याची भाजी, पापड, भात, पोळी। तर आपण अजून पुढची माहिती व्यवस्थित पद्धतीने घेऊया। प्रसाद एवढा अप्रतिम आहे
की कुठल्या या प्रसादाला तोडच नाही आहे कुठल्या प्रकारची. गुळवणी आहे, गुळवणीमध्ये तूप टाकलेलं आहे. लय भारी. तर अशा पद्धतीने जे अन्नदान होतं त्याची अन्नदानाचे सेवक सगळे इथं असे काम करत असतात, मदत करत असतात. आहे जी पालखी जेजुरीपासून निवकांपर्यंत येते तर त्याची थोडीशी माहिती आपण सेवक जे आहेत ह्या पालखीचे त्यांच्यापासून थोडीशी आपण माहिती घेऊया. जेजुरी शहरातील माळी समाजाचे नागोमाळी म्हणून एक जे भक्त होते ते साधारणतः 250 ते 300 वर्षापूर्वी जेजुरीवरून पौष पौर्णिमेला असलेल्या पालीला खंडोबाच्या लग्नासाठी आले होते. ते लग्न लागल्याच्या नंतर परत या मार्गाने पूर्वीचा प्रवास हा चालत होता. ते या मार्गाने जेजुरीकडे निघायच्या ऐवजी ते ताराळ्या खोऱ्यातनं जानूबाईपाशी म्हणजे धारेश्वरला गेले. धारेश्वर म्हणून जे उंच ठिकाण दिवशी धारेश्वर म्हणतात त्या ठिकाणी साधू लोकांची, साधू ऋषीमुनींची तपश्चर्या चालू होती. हा मनुष्य इथं आला तर हा आपल्या तपश्चर्येमुळं त्यांना त्रास होईल म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या तिथं खाली जा. आणि मग ते तर 3 दिवस ते बेशुद्ध होते. त्यांना त्या साधूंनी ऋषींनी जे खाली आणलं धारेश्वरच्या खाली नेवकणं म्हणून गाव आहे. आणि त्या नेवकणे गावामध्ये त्यांना परत उत्साह झाला की जानूबाईंनी त्यांना दर्शन दिलं. आणि मग ते देवीशी स्वतः त्यावेळेस बोलले की तू माझं रक्षण केलं पण आता मला जेजुरीकडे जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं जेजुरीपासून मी तुझं रक्षण करण्याकरताच आलेली आणि म्हणून मग थोडा जेजुरीत गेल्यावर त्याचा चाणक्य मिळेल. जेजुरीत गेल्या पिंपळाचं झाड वगैरे तिथं जानूबाईच्या मंदिरापासून तो त्या म्हणण्याप्रमाणे परत जेजुरीत गेला. पिंपळाच्या झाडाची फांदी तुटली खाली. देवीने आपल्या जेजुरीच्या मंदिरातनं त्याला दर्शन दिला आणि म्हणून त्याने दरवर्षी चालत वारी स्वतः एकट्याने चालू केली. नंतर त्याच्या फॅमिलीने चालू केली, नंतर त्याच्या समाजाने चालू केली आणि नंतर सगळ्या जेजूरकरांनी चालू केली. कारण जेजुरीतल्या लोकांना खंडोबाच्या 9 यात्रा होत्या पण जेजूरकरांसाठी उत्सवाचा असा हे नव्हता. म्हणून ही वारी त्यांनी जी चालू केली त्याच्यामध्ये साधारणतः 1990 सालाच्या आसपास 65 ते 70 लोक होती 200 वर्षात चालत. पण ज्यावेळेस आमच्या मंडळातल्या बहुतांश कार्यकर्ते चालत आलो त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की याची गरज काय तर लोकांना सकस अन्न खायला मिळलं तर त्यांची चाल 35-40 किलोमीटरची ती त्यांना कॅपेबल होईल. म्हणून हे अन्नदान पहिले आमच्या मंडळाने 30,000 रुपये स्वतःचे 1100-1500 रुपये गोळा करून गावातले 5,000 रुपये वर्गणी गोळा करून हे अन्नदान चालू केलं. त्याच्यामध्ये हे अन्नदाने एक कोमने समाज म्हणून फॅमिली आहे ते एकटे 6 लाखाचा किराणा देतात. गावातले बाकीचे बरेच लोक आहेत, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्या गणपती मंडळाचे, महालक्ष्मी मित्र मंडळाचे, देवींच्या मंडळाचे प्रत्येक जेवणाचे 51-25 जसे असेल त्यांची इच्छा त्याप्रमाणे आपण घेतो. आणि त्याच्यानंतर ही यात्रा चालू झालेली त्या ठिकाणी आपण एक जागा घेतलेली 10-15 वर्षापूर्वी. ओमप्रकाश गुप्ता होते ना तसे हे जिल्हाधिकारी, तर ती जागा घेतली जेजुरकरांसाठी त्या ठिकाणी धर्मशाळा बांधलेली. आज ह्या दैवताने एवढं आमच्या हातनं करून घेतलं. उद्या हे जर आणखी आणि ही देवी पाटणची नाही, जेजुरीची नाही, ही जगज्जननी साक्षात पार्वती आहे. पार्वतीलाच आपण जननी म्हणतो. तुळजाभवानी हां तीच नाही, जेजुरीची माळसाबाई आहे. जानूबाईशी लग्न केल्यानंतर ही रुसून जानूबाईच्या मंदिरापाशी तपश्चर्याला बसण्याचा मार्तंड विजयमध्ये पुरावा आहे. आणि तिथंच रोस्टन झाला तिला. नारदाला बोलून घेतलं त्यांनी आणि मग त्यांनी विचारलं कुठे खंडोबा शंकर, तर ते मंदिरात गुप्तलिंगात बसले म्हणून शिवरात्री दिवशी ते लिंग उघडतं. आणि हा पार्वतीचा राग शांत करण्याकरता हे खंडोबानेच ही वारी निर्माण केली. असं हे वैभव आहे. सगळ्यांनी जर सहकार्य केलं त्याच्या सोन्यासारखं हे सगळं कार्य आता झालेले त्याच्यापेक्षा मोठं